महिन्यापासून भाजीच्या पोटामध्ये त्रास व्हायचा आणि जेव्हा रिपोर्ट काढला पूर्ण आतमध्ये आतड्यांना सुजावण होती, गर्भाशयामध्ये प्रॉब्लेम सुजावण होतं. वापस प्रार्थना केल्यानंतर वापस रिपोर्ट काढले बहिणी इथं बघा लिहिलं गेलं नॉर्मल. पूर्ण पद्धतीने परमेश्वराने आजाद केलं. रिपोर्टच्या सांगती आहात जे सुजावण होते पोटामध्ये आतड्यांना सुजावण होतं, पूर्णपणे पूर्ण शरीराला सुजावण होतं, टोटल सुजावण निघून गेलं. प्रभूने टोटल फ्री केलं. आपला हात उच्च करा आणि मोठ्याने तारीफ करायचं. बोले जातात की एक प्रभूने एक आशीर्वाद आम्हाला दिलेला आहे. कोणाच्या मी डोक्याला हात ठेवल्यानंतर परमेश्वर त्या व्यक्तीचा रिपोर्ट नॉर्मल करत असतो. आणि अद्भुत टेस्ट मध्ये आहे. रिपोर्टच्या सांगती आहात. मी सांगत नाही मी असतो की अस्पतालमध्ये जाऊन रिपोर्ट चेक करा, परमेश्वर तुम्हाला आशीष देईल. आणि प्रार्थना केल्यानंतर पाठवलं याला वापस, ताकि या बहिणीला विश्वास होईल की परमेश्वर अद्भुत काम करतो की नाही करतो. आणि जेव्हा प्रार्थना केली तो दुसरा रिपोर्ट बघा, त्याच्यामध्ये पूर्ण सुजावण आहे आणि याच्यामध्ये बघा डायरेक्ट इथं नॉर्मल आहे. ही बहीण सांगते की मी ऍडमिट किती दिवस झाले ऍडमिट. हे बघ ते सांगते की 10-12 हॉस्पिटल बदललं, 3 दिवस 3 रात्र हॉस्पिटलमध्ये पडून राहिलं, पण कधी नॉर्मल येत नाही, सुजावण कधी खतम होत नाही. त्यांनी काय सांगतं प्रियांनो, या प्लेसवर जे लोक येतात तिथे प्रभू येशू मसीह साक्षात काम करत असतो. आम्ही ती गवाही दाखवत असतो, झुट्टी नाही दाखवत. साबित करतो प्रभू येशू मसीह की सच्ची परमेश्वर हिलिंग करतो. ती गवाही आम्ही दाखवत असतो लोकांना की सचमुच परमेश्वर अद्भुत काम करतो. असं नाही की याच्या पोटामध्ये त्रास होता की गेलं निघून. रिपोर्टच्या सांगती आहात. लोक सांगत असतात की प्रभू काम करत नाही. अरे प्रभू पहिला पण काम करायचं होतं, आज पण करतो, नंतर पण करतं. खाली एक माणसाचं ठिकाणा पाहिजे. हालेलुया. परमेश्वर अद्भुत करणार. अगर प्रियानो कोणाला असा तकलीफ आहे, त्रास आहे, प्रियानो सांगा त्यांना बातमी पोहोचवा की आंबोलीमध्ये एक वेळा तर 10 बार प्रार्थना करायची गरज नाही. मला एक हात ठेवणार गायब होणार येशू नासरीच्या नावात. आपला हात उचलला रक्त आटत जायचं म्हणजे कमी होत जायचं. असा वेळी हा भाऊ प्रार्थनेला गेला. असा वेळी हा भाऊ डॉक्टरकडे गेला. या भाऊने रक्त 8 महिन्याच्या काळात 12 बॉटल रक्त चढवलं तरी पण कमी होत होतं. असा वेळी हा भाऊ इकडे प्रार्थनेमध्ये आला. या भावाने प्रार्थना करून घेतली. आता हा भाऊ सांगत आहे आता रक्त कमी होत नाही तर पूर्णपणे वाढत गेले. हा भाऊ आशीर्वादित झाले. हालेलुया. बोले यीशु मसीह की हालेलुया. ये भाई को टेस्ट मध्ये है, खून कम होता था, जबकि अस्पताल में जाता था, लगातार 12 बोतलें लगाई, फिर भी कम होता जाता था. शरीर में खून कम होना तो सारी बात नहीं है. हालेलुया. 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 ऐसे नहीं खून कम होता तो अंदर खून चूसने वाला कोई आत्मा रहता है. हालेलुया. और अस्पताल गया, जगह जगह गया, बता रहा है कि 10-12 बोतलें चढ़ाई, फिर भी खून बढ़ता ही नहीं था. जबकि इस मिनिस्ट्री की बातमी भाई को लगी कि आंबोली में मैं जाके देखता हूँ. और जबकि आंबोली में भाई आया, मुझे 10 बार प्रार्थना करना नहीं पड़ा, खाली एक हाथ रखना पड़ा, बताया, प्रार्थना की और आज रिपोर्ट के साथ है, टोटल नॉर्मल है और बहुत ही ज्यादा खून बढ़ चुका है. अभी खून कभी नहीं कम नहीं होता तो खून बढ़ते जाता. अपना हाथ उठा और तारीफ कर दो. बोले यीशु मसीह की जय. बघा प्रियांनो, एक रक्त माणसाच्या आतमध्ये आटून जातं. खूप वाईट बिमारी असते. नाही पडलं काय सांगितलं डॉक्टरने रिपोर्ट काढली तेव्हा? 2 पॉइंट होता. 2 पॉइंट होता तर त्यांनी सांगितलं की आता तू जगणार नाही. आता जगणार नाही, खतम होऊन जाणार. तर त्यांनी ते व्हेंटिलेटर लावला. रक्त लावलं तर सगळं
चेरता फक्त लावलं हा. चेरता म्हणजे एक 5 एकर 3 एकर 2 लास्टला 2 असे 12 फुट 12 फुट लावले. हा. त्याच्यानंतर उचलून खालीच होतं तुला रस्ते तरी आठच होतं. आठवत होतं इथे आल्यावर प्रार्थना केल्यावर फरक पडून पडून गेला. आता रक्त आटत नाही. आणि आता वाढतं तर 10च्या वर गेलं. 10च्या वरती गेल्या. आता तंदुरुस्त आहे, एकदम मजबूत आहे. आता मरणातून बाहेर निघला. कोणी बरं केलं? येसून आपल्या हात उचलला. काय हे बघा, तुम्ही दर संडे बांधा कसा गवाई? अरे बांधा की नाही बांधा? हा, हे प्रभूने मला आशीष दिलेला आहे. आता तुमच्या उतरणारे आशीष हालेलुया. बोले येशू मसीह की जय. हालेलुया. बघा प्रियानो, याच्यामध्ये माझी खुशी आहे. ज्यापुढे माझ्या मागे याची गरज नाही. लोकांना सांगा की आंबोलीमध्ये प्रभू येशू मसीह काम करतो. तारीफ करा. प्रोफेट इस पेन की अद्भुत गवाही है। ये पेन अपने गवाही में बता रही कि 15 दिन से इस पेन की बॉडी पर इतना बुखार था, ये पेन सह भी नहीं सकती थी। अस्पताल में गई और चेकअप करवाया, टाइफाइड बुखार बताया गया। उसी हालात में ये पेन पेश की मिनिस्ट्री में आई। जैसे फर्स्ट टाइम आई और बहन के लिए ले हैंड प्रेयर की गई और बताया गया कि वापस जाकर रिपोर्ट निकालो, चेकअप करवाओ। बहन विश्वास के साथ गई और चेकअप किया। दोबारा ये पेन नेगेटिव रिपोर्ट के साथ प्लेस हो चुकी है। हालेलुया। 15 दिवसापासून ताप होता आणि टायफॉइड किंवा ताप होता. आणि जेव्हा प्रार्थना केली, मला माहिती आहे या बंगल्यात चालता पण येत होतं. उचलून सारखे धरून फिरवायचे, असं करून फिरवायचं हे ना, रडत फिरायचं. यांच्या घरचे लोक चालता देखील येत नव्हतं. मी खुद बघितलेलं आहे. आणि मला सांगायचं की टायफॉइड झाला. तेव्हा जेव्हा हात ठेवलं या बंगल्यावर, ताप उतरला गेला आणि त्याच्यानंतर रिपोर्ट काढलं. इथं बघा, हे इथं बघ, जरा दाखव, जरा झूम करून. इथं लिखलं गेलं नॉर्मल आला. त्याच्यानंतर आता ताप उतरला गेला, श्राप तुटला, बंधन तुटलं. प्रभूने संग केला. गवाही रिपोर्ट जे सांगते आहे, आपला हात उंचा करा आणि तारीफ करा.